नमस्कार. अथकला संग्रह या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे युनिक असे पान कसं बनवायचं आहे हे बघणार आहोत. तर बघा, आपण इथे दोन कलर्समध्ये बनवलेला आहे. एक डार्क ग्रीन यूज केलेला आहे आणि दुसरा फेंट ग्रीन आणि लाल कलरच्या कॉम्बिनेशनमध्ये बनवलेला आहे. तर हे जी पानं आहेत आपण तोरण बनवण्यासाठी किंवा महिरप बनवण्यासाठी यूज करू शकतो. तर ते कसं यूज करायचं आहे, याच्यापासून आपण महिरप कसं बनवू शकतो ते आपण पुढे व्हिडिओजमध्ये बघणारच आहोत. आज आपण हे सिंगल पान कसं बनवायचं आहे हे बघणार आहोत, याचं ट्युटोरियल बघणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला लागतील 5 नंबरचे गोल्डन आणि हिरवे मोती आणि 8 नंबरचे हिरवे मोती. तर आपल्याला एका धाग्यामध्ये अशा प्रकारे एक गोल्डन मोती आणि 6 हिरवे मोती ओवून घ्यायचे आहेत. जेव्हा आपण नुसतं हिरवे मोती म्हणणार ते 5 नंबरचे असतील आणि जेव्हा 8 नंबरचा यूज करायचा आहे तेव्हा आपण स्पेसिफाय करणार की 8 नंबरचा यूज करायचा आहे. ठीक आहे. हे ओवल्याच्या नंतर परत आपल्याला एक गोल्डन 2 हिरवे मोती ओवून घ्यायचे आहे. ठीक आहे. तर बघा, अशा प्रकारे आपल्याला एक लाईन बनवून घ्यायची आहे. त्यानंतरनं तो जो गोल्डन मोती आहे त्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. पण ज्या दिशेने आपण धागा आता म्हणजे सुईत मोती ओवलेले आहेत त्याच दिशेने आपल्याला गोल्डन मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे. ठीक आहे. तर बघा, अशा प्रकारे हा एक पर्ल ड्रॉपचा जो शेप आहे तो तयार झालेला आहे. त्यानंतरनं इथे आपल्याला आता 2 हिरवे मोती ओवून घ्यायचे आहेत आणि एक 8 नंबरचा हिरवा मोती ओवून घ्यायचा आहे. ठीक आहे. त्यानंतरनं परत 2 हिरवे मोती, एक गोल्डन आणि 2 हिरवे मोती ओवून घ्यायचे आहेत. बघा, पाठोपाठच आपण ओवून घेत आहोत. मध्येच आपण एक फक्त 8 नंबरचा मोती ओवलेला आहे. बघा, एकदा चेक करून घ्या. 2 हिरवे, त्यानंतर एक 8 नंबरचा, परत 2 हिरवे, एक गोल्डन आणि 2 हिरवे. त्यानंतरनं आपल्याला खालचा जो गोल्डन मोती आहे त्यातनं सुई बाहेर काढायची आहे वरून खालच्या दिशेला. ठीक आहे. बघा, हे असं दिसत आहे. त्यानंतरनं खाली आल्याच्या नंतर आपल्याला परत 3 हिरवे आणि एक गोल्डन मोती ओवून घ्यायचा आहे. 3 हिरवे आणि एक गोल्डन मोती ओवून घेतलेला आहे बघा इथे. त्यानंतरनं परत आपल्याला 2 हिरवे मोती ओवून घ्यायचे आहेत आणि तो जो वरचा गोल्डन मोती दिसत आहे, व्हिडिओमध्ये बघाल तर तुम्हाला लक्षात येईल. तर व्हिडिओमध्ये बघा, तो जो गोल्डन मोती दिसत आहे त्या गोल्डन मोत्यातनं आपल्याला खालून वरती असं सुई बाहेर काढायची आहे. खालच्या दिशेतनं वरच्या दिशेला सुई बाहेर काढायची आहे. त्यानंतरनं आपल्याला आता एका लाईनमध्ये 2 हिरवे, एक गोल्डन, 2 हिरवे, एक गोल्डन, परत 3 हिरवे, त्यानंतरनं एक 8 नंबरचा हिरवा मोती, त्यानंतरनं 3 हिरवे मोती. ठीक आहे. बघा, आपण खाली लिहून दिलेलं आहे कन्फ्यूज होऊ नये म्हणून. तर एवढे मोती आपल्याला एका पाठोपाठ ओवून घ्यायचे आहेत. ठीक आहे. आपण लिहून देखील दिलेलं आहे जेणेकरून आपल्याला कन्फ्यूज होणार नाही. तुम्ही व्हिडिओला स्लो करून देखील बघू शकता. तर अशा प्रकारे एवढे मोती आपल्याला एका पाठोपाठ एक असे ओवून घ्यायचे आहेत. बघा, इथे जसं व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे त्याप्रमाणे. त्यानंतरनं आपल्याला तो जो आता गोल्डन मोती आहे, पहिला गोल्डन जो आपण ओवला होता, त्या गोल्डन मोत्यातनं वरून खालच्या दिशेला आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. ठीक आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे गोल्डन मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे. त्यानंतरनं आपल्याला 2 हिरवे, एक गोल्डन आणि 2 हिरवे मोती ओवून घ्यायचे आहेत. आता हे तीनही, हे सगळेच 5ही काय 5 नंबरचेच आहेत. ठीक आहे. त्यानंतरनं पुढचा जो गोल्डन मोती दिसत आहे बघा, त्या गोल्डन मोत्यातनं आपल्याला सुई वरून खालच्या दिशेला बाहेर काढून घ्यायची आहे. ठीक आहे. बघा, प्रोसेस अगदी सोपी आहे. त्यानंतरनं आपल्याला परत आता 3 हिरवे, एक गोल्डन आणि 2 हिरवे मोती ओवून घ्यायचे आहेत. जसं आपण याच्या आधी बोललं होतं, 3 हिरवे, एक गोल्डन आणि 2 हिरवे मोती ओवून घ्यायचे आहेत. त्यानंतरनं आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवलेल्या गोल्डन मोत्यातनं सुई खालून वरच्या दिशेला काढून घ्यायची आहे. ठीक आहे. व्हिडिओमध्ये दाखवलेल्या गोल्डन मोत्यातनं सुई खालून वरती काढून घेतली. त्यानंतरनं आपण 2 हिरवे, एक गोल्डन आणि 2 हिरवे मोती ओवून घेतलेले आहेत. ठीक आहे. 2 हिरवे, एक गोल्डन, 2 हिरवे. त्यानंतरनं परत गोल्डन मोत्यातनं खालून वरती सुई आपण काढून घेतलेली आहे. आता बघा, आता आपल्याला परत 2 हिरवे, एक गोल्डन आणि 3 हिरवे मोती ओवून घ्यायचे आहेत. 2 हिरवे, एक गोल्डन, 3 हिरवे मोती ओवले. त्यानंतरनं एक 8 नंबरचा हिरवा मोती ओवायचा आहे आणि परत 3 5 नंबरचे हिरवे मोती ओवून घ्यायचे आहेत. बघा, आपण व्हिडिओमध्ये लिहून देखील दिलेलं आहे कन्फ्यूज होऊ नये म्हणून. त्यानंतरनं आपल्याला गोल्डन मोत्यातनं सुई वरून खालच्या दिशेला घेऊन जायची आहे. बघा, व्हिडिओमध्ये दिसत आहे त्या गोल्डन मोत्यातनं आपल्याला सुई वरतून खालच्या दिशेला न्यायची आहे.
त्यानंतर आपल्याला 2 हिरवे 1 गोल्डन आणि 2 हिरवे मोती ओवून घ्यायचे आहेत व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे। त्यानंतर वरून खालच्या दिशेला गोल्डन मोत्यातनं सुई काढायची आहे। ठीक आहे, गोल्डन मोत्यातनं सुई काढली। त्यानंतर परत आपल्याला 2 हिरवे 1 गोल्डन आणि 2 हिरवे मोती ओवून घ्यायचे आहेत। 2 हिरवे 1 गोल्डन 2 हिरवे। त्यानंतर परत त्या गोल्डन मोत्यातनं सुई आपल्याला खाली काढून घ्यायची आहे। बघा अशा प्रकारे हे एक साइड जे आहे ते तयार झालेलं आहे। आता दुसरी बनवायची आहे। त्यासाठी परत 3 हिरवे 1 गोल्डन 2 हिरवे मोती आपण ओवून घेतलेले आहेत, जसं याच्या आधी ओवलेलं होतं सेम तसंच। त्यानंतर बघा आता दुसऱ्या साईडला सेम तयार करत आहोत। तर त्याच गोल्डन मोत्यातनं वरचा जो गोल्डन मोती आहे व्हिडिओ दाखवलेला, त्या गोल्डन मोत्यातनं सुई आपल्याला खालून वरच्या दिशेला काढून घ्यायची आहे। त्यानंतर पुढे आपण 2 हिरवे 1 गोल्डन आणि 2 हिरवे मोती ओवून घेणार आहोत। ठीक आहे, 2 हिरवे 1 गोल्डन 2 हिरवे ओवले। गोल्डन मोत्यातनं सुई खालून वरच्या दिशेला बाहेर काढून घेतली। तर बघा जिथे जिथे आपण जॉईन आहे, जिथं सुई काढायची आहे तो हिरवा गोल्डन मोती आपण ओवलेला आहे। त्यानंतर आपल्याला 3 हिरवे मोती 1 मोठा 8 नंबरचा मोती आणि 3 5 नंबरचे मोती ओवायचे आहेत आणि गोल्डन मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे। ठीक आहे, त्यानंतर काय परत 2 हिरवे 1 गोल्डन 2 हिरवे मोती ओवून घ्यायचे आहेत आणि परत आपल्याला त्या गोल्डन मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे। तर बघा अगदी इझी वेमध्ये हे जे पान आहे ते तयार होत आहे। ठीक आहे, आता इथपर्यंत आल्याच्यानंतर परत आपल्याला 3 हिरवे 1 गोल्डन आणि 2 हिरवे मोती ओवून घ्यायचे आहेत। 3 हिरवे 1 गोल्डन 2 हिरवे मोती ओवून घेतले। त्यानंतर वरचा जो गोल्डन आहे त्यातनं खालून वरती आपल्याला सुई काढून घ्यायची आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे। ठीक आहे, बघा अगदी सोपी प्रोसेस आहे। त्यानंतर 2 हिरवे 1 मोठा हिरवा 2 हिरवे 1 गोल्डन आणि 2 5 नंबरचे हिरवे असे मोती ओवून घ्यायचे आहेत। ठीक आहे, आपण लिहून दिलेलं आहे त्यानुसार तुम्हाला पॉज करून इथे मोती ओवून घ्यायचे आहेत। त्यानंतर 6 हिरवे मोती गोल्डन मोत्यातनं सुई काढल्याच्या नंतर 6 हिरवे मोती ओवून घ्यायचे आहेत आणि वरती जो गोल्डन मोती दिसत आहे त्या मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे। बघा जिथे जिथे आपल्याला मोती ओवायचे आहेत तिथे तिथे तुम्ही व्हिडिओ पॉज करायचा आहे, तेवढे मोती ओवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर समोर तुम्हाला प्ले करून घ्यायचं आहे, म्हणजे तुम्हाला ओवण्यासाठी सोपं जाईल। आता आपल्याला सिम्पली मोत्यातनं सुई जी आहे ती फिरवायची आहे खालच्या दिशेला आणि गाठ मारून घ्यायची आहे घट्ट अशी। तर बघा हे आपलं फायनल जे लुक आहे हा पानाचं हे असं दिसत आहे। तर असे आपण भरपूर सारे पानं बनवून एकमेकांना अटॅच करून सुंदर असे महिरप बनवू शकतो। बघा हे दुसरं आहे, आपण इथे 8 नंबरचे जे मोती होते ते लाल रंगाचे यूज केलेले आहेत आणि बाकी आपण पोपटी रंग किंवा मग फेंट ग्रीनमध्ये यूज केलेला आहे। तर असे जे आहे आजचे आपले हे पान तयार झालेले आहे। आता ह्यालाच आपल्याला जॉईन करून महिरप किंवा तोरण देखील बनवता येतं। तर अगदी सिम्पली हे पान तयार होतं। पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला हा दुसरा एक प्रकार आहे पानाचा तो देखील बघायचा आहे। त्यामुळे आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून आमचे नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत लवकरात लवकर येतील। आमचा आजचा व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।